नांदेड येथील श्रीरामनगर येथे सर्वधर्मीय अखंड शिवनाम सप्ताह व ग्रंथराज परमहंस पारायण सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या धार्मिक कार्यक्रमात अखंड शिवनाम जप, ग्रंथराज परमहंसाचे पारायण, मान्यवर गुरुजी प्रवचने आणि दररोज महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा भक्ती, श्रद्धा आणि आध्यात्मिक ऊर्जेने परिपूर्ण असा आहे. तरी सर्व शिवभक्तांनी कुटुंबांसह उपस्थित राहून या पावन कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आयोजकांचे आवाहन आहे. आज अखंड शिवनाम सप्ताहाचा दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवसाचे नियोजित कार्यक्रम सकाळी पहाटे शिवपाठ, तदनंतर महादेवप्रभूचा अभिषेक, यानंतर परमहंसाचं पारायण झाल्यानंतर आरती, यानंतर गाथा भजन जातं, शिवपाठ आणि रात्री शिवकीर्तन 8:30 वाजता शिवकीर्तन असते. असं सतत 23 वर्ष झालं या मंदिरामध्ये कार्यक्रम चालू राहतात. या देवाचं नाव सिद्धलिंग शिवाचार्य महाराज गडगेकर याने रामेश्वर शिव मंदिर श्रीरामनगर असं नाव ठेवण्यात आलं. तरी त्यांच्या कृपेने आणि वसुंधरा रत्न डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या कृपा आशीर्वादाने हा कार्यक्रम चालतो. ह्या कार्यक्रमामध्ये आमच्या इथं पहिलं मंदिर नव्हतं. पहिलं आम्ही सप्त्याचं नियोजन केलो. त्यानंतर सतत आता आम्ही कार्यकर्ते हे कार्यक्रम करत राहतो आणि देव आम्हाला बुद्धी देत राहते. आम्ही ह्या पद्धतीने चालत राहतो आणि दरवर्षी असा नियमित कार्यक्रम चालते. आता उद्या म्हणजे 4 तारखेला दिनांक 4/2/2026 रोज बुधवारी सांगता होणार आहे. सांगत्याला प्रसाद 2-3 हजार लोकांचा आम्ही प्रसाद बनवतो. प्रसादाचं कीर्तन विश्वनाथ स्वामी पेनुरकर यांचं आहे. प्रसादाचं कीर्तन हे सतत 7 दिवसाचे तर रात्री कीर्तन असतातच. पण आज मल्कार्जुन गुरुजी कुरळेकर आहेत, उद्या बळीराम हळगुळगे काहीतरी सर नाही आहेत. असे रोज कार्यक्रम आहेत आणि रात्री कीर्तन असतेच आणि दिवसभर कार्यक्रम असतात. या देवाची कृपा आहे. आता हे लेकरू आमच्यापाशी प्रवचन केलेलं हे बाळ आमच्याकडे गेल्या वर्षी लहान होतं, पण या वर्षी आमच्याकडे एवढं चांगलं प्रवचन केलं. असेच सतत बुद्धी सचबुद्धी हे सर्व कीर्तनकाराला आणि आम्हाला सुद्धा अशीच बुद्धी देवा ही नम्र विनंती महादेवाला मागता आम्ही. सर्व सद्भक्तांना, शिवभक्तांना एवढी नम्र विनंती आहे, त्यांनी या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा. सतत 8 दिवस कोणीही घरात राहू नये. जेवढे जास्तीत जास्त लोक येतील तेवढे लोक येऊन इथं आम्हाला सहभाग घ्यावा आणि आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवा ही नम्र विनंती.